हाय, गुड मॉर्निंग. मी सलोनी. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आणि मयुरेश आज फिरायला चाललोय. म्हणजे आम्ही विरार वसई साईडला चाललोय. तिथे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे आणि स्वामींचं मठ आहे आणि अजून एक मठ आहे. तर 2-3 ठिकाणी एक्सप्लोअर करूया. नंतर बीचला जाऊन बसूया आणि तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन जाते तिकडची ठिकाणं कशी आहेत, काय आहेत बघायला. तर आता मयुरेश खाली आलाय मला घ्यायला. तर आम्ही आता निघतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हलते गाडी भरपूर. आम्ही फिरायला चाललो. हाय गाईज, मी सलोनी. तर मी आणि मयुरेश आज फिरायला आलो आहे. इथे वसई विरार साईडला आलो आहे. तर इथे आमच्या कॉलेजचा एक स्पॉट भेटला आहे. जेव्हा लास्ट टाईम माझा बड्डे होता तेव्हा मी आणि मयुरेश म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप आलेलो फिरायला, कॉलेजचे मुलं आणि मुली, आणि शूटसाठी इथे आलेलो. तर तुम्हाला मी ते लोकेशन दाखवते. हे ते गार्डन आहे जिथे आम्ही फिरायला आलो आणि मयाने फर्स्ट टाईम माझ्या बड्डेला म्हणजे आय थिंक 11वी-12वीच्या वेळेला इथे आलेलो. वाव यार, काय झाड झालंय मस्त. वाव, बरं वाटलं यार. तर माझा तेव्हा पहिलाच बड्डे होता जेव्हा आम्ही इथे आलेलो म्हणजे वसई विरारमध्ये फिरायला. आणि मला इथे फर्स्ट टाइम घेऊन आलेला आणि शूटला घेऊन आलेला. आणि ते लोकेशन तुम्हाला दाखवते शूटचं. जेव्हा आम्ही 11वी-12वीला होतो आम्हाला माहिती पण नव्हतं कुठे यायचं शूटसाठी. तेव्हा आम्ही ह्या रोडला शूट करायला आलो एवढं लांबून विरारला. आणि त्याच्यानंतर इथे 2 गार्डन आहेत समोरासमोर. तर इथे आम्ही थांबलेलो शूटसाठी. आम्ही इथे शूट वगैरे केलं आणि नंतर रिटर्नला आम्हाला इथे ना रिक्षा मिळत होती ना काय मिळत होतं. मग आम्ही नंतर एका टेम्पोवाल्याला पकडला आणि त्याच्या ह्याच्यात बसून गेला. तर हे कोणाकोणाला माहिती असेल सांगू, यशला, मृण्मयीला किंवा आणि बाकी शंतनू वगैरे आम्ही सगळे जे जे आमच्यासोबत तेव्हा फिरत होते म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप कॉलेजचा, तर त्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल. कुठे जातो इथे? इथेच जायचं आहे. अच्छा, तर हे आम्ही या ठिकाणी शूटला आलेलो कॉलेज टायमाला. इकडचे आपले फोटो पण असतील ना अजून मला. हे बघा गार्डन. ते आमच्या जाळीला बिळीला पकडून पण फोटो आहेत. चल परत रिक्रिएट करूया आपला तो टाइम. काय रिक्रिएट करणार? कसा फोटो काढलेला आपण? बघू ना तू, बघू ना. आपल्याकडे फोटो आहे हा ते वाले. बघू आपल्याकडे ते फोटो असतील तर ते आपण काढू रिटर्न. आता आम्ही अंडरग्राऊंड गणपती मंदिरात चाललोय आणि ते मंदिर इतकं सुंदर आहे ना. आणि ते पाणी बघा ना किती भारी वाटतंय. काय क्लीन पाणी वाटतंय यार. पण मध्ये मध्ये घरं आहेत. कशाला एवढा बनवते? पाणी ते ग्रीन आहे. ग्रीन आहे? मग मी क्लीन बोलली. क्लीन. हे बघ क्लीन बोलली. क्लीन, एवढं क्लीन पाणी आहे काय पण मया यार. आणि इथे ना आतमध्ये जाण्यासाठी पुन्हा असं चाळीतून रस्ता आहे. एवढा बारीक रस्ता आहे. रिक्षा तरी येईल की नाही वाटत नाही. रिक्षा येऊ शकते ना मया? नाही होऊ शकत. हा, रिक्षाचा दुसरा रस्ता असेल. हे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे, खूप फेमस आहे आणि गुगलवर लोकेशन सुद्धा आहे. तर आम्ही लोकेशनवर चाललोय. वाघोळी अंडरग्राऊंड. वाघोळी अंडरग्राऊंड गणपती मंदिर.
वाघोळी अंडरग्राऊंड गणपती मंदिर असं नाव आहे आणि खूप सुंदर आहे मंदिर. आम्ही लास्ट टाइम आमचा मित्र आम्हाला घेऊन आलेला, तर आम्ही बोललो की आता ब्लॉग करूया तिथे चाललोय तर. आता कुठे राईटला मग गप ना, चालू आहे ना. बघा वाघेश्वरी माता मंदिर आहे ना, तिथून आतमध्ये हे बघा इथे लिहिलं आहे बघा, भूमिगत गणपती मंदिर. आणि इथून आतमध्ये राईट लेफ्ट टर्न होता ना माया, हा लेफ्ट टर्न. इथे पूर्ण ना गावाचं फीलिंग येतं, असं वाटतं आपण गावी आलोय ना माया. मस्त पूर्ण ग्रीनरी आणि केळी बिळीची झाडं आहेत आणि वेगवेगळी झाडं आहेत. आता मला झाडांची नावं नाही माहिती. आंब्याचं पण झाड आहे. गावची नाही ना, आम्ही कोकणी आहे. तू कोकणी आहे. मला हे येल्लो वालं फुल पण किती सुंदर होतं बघ मागे गेलं ते. सही आहेत ना यार काय. आणि इथे ना पूर्ण प्रॉपर बंगल्यासारखी घरं आहेत. काय घरं आहेत यार, मस्त लोकांनी प्रॉपर्ट्या बांधल्यात. हा बघा इथे तुम्हाला जागोजागी बंगलेच बंगले दिसते. आमचं मन भरून येतं. हा इथे मध्ये ब्रिज लागतो, तो मेन मला बघायचा आहे. त्या ब्रिजची मी कधीची वाट बघते की हा ब्रिज येईल, कारण इथे व्ह्यू एवढा मस्त आहे आणि फोटो व्हिडिओ छान येतील. इथे येताना थांबूया का? हा मॅ ठीक आहे चल. मस्त ब्रिज आहे आणि आला आता मंदिर जवळच आहे, 2 मिनिट पे. हे वाघेश्वरी माता मंदिर आहे आणि तिथून राईट काढते. केळीची बाग आहे. वाव यार, अशी मी गावी कोणाचा सोडली की मी पागलच होऊन जाईन. श्री स्वामी समर्थ मठ. हा ते बाजूलाच आहे ना मठ. नाही मठ दुसरीकडे आहे माया. तिकडे पण आहे काहीतरी. बघूया असेल तर पाय पडूया ना. आज तो फिरने के लिए तो आए हैं, फिरने के लिए. माझी हिंदी एवढी मस्त आहे ना की इंग्लिश ऐकायला तर कोण जाईल. श्री स्वामी समर्थ मठ वाघोळी. माया हे ते वाले ना जे आपण जे मोठंवालं मंदिर झालं माहितीये का? कला तर नवीन वाला झालं स्वामींचं, ते आहे ते. हे एक त्याचे 2 हे झाले. तर इथे श्री स्वामी समर्थ फुलारे वाघोली गावात हे मठ नवीन ओपन झालंय, ज्याच्या रील्स वगैरे सुद्धा भरपूर व्हायरल होतात. तर हे आम्ही बघितलेलं होतं, पण आम्हाला आयडिया नव्हती की हे इथे मठ आहे. तर आम्ही इथे एंट्री केली आणि इतकं सुंदर वातावरण होतं ना. काल संडे होता त्यामुळे भरपूर गर्दी होती तिकडे, कारण सगळे पर्यटन स्थळ म्हणून सगळे बघायला आलेले. आणि तिथे कंटिन्यू श्री स्वामी समर्थ असं बोललं जात होतं. आणि त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती, इतकी सुंदर स्वामींची मूर्ती आहे ना, बघता क्षणी असं वाटतं की स्वामी उभे बसलेत तिकडे. आणि नवीनच आता ओपन झालं त्यामुळे भरपूर जणं तिथे होती बघायला आलेली. तर स्वामींचं मठ आणि त्यांच्या इथे डेली त्यांचे एक कपडे वगैरे चेंज केले जातात किंवा त्यांचं पूजा वगैरे. आणि काल काहीतरी होतं त्यामुळे तिथे होम हवनसुद्धा चालू होतं. तर आम्ही तेच सगळं बघत होतो. त्यानंतर स्वामींच्या पाया वगैरे पडलो आणि पहिल्यांदाच तिकडे गेलेलो. आम्ही तिकडे लास्ट टाईम गेलेलो तेव्हा ते बाजूला अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे ते आम्हाला माहिती होतं, पण हे नवीनच बघायला मिळालं स्वामींचं मठ. आणि आम्ही तर दुसऱ्या स्वामींच्या मठात जाणार होतो, पण त्याच्या आधीच आम्हाला स्वामींचं दर्शनसुद्धा मिळालं. तर खूप बरं वाटलं तिथे जाऊन. आणि इतकं शांत आणि मस्त भक्तिमय वातावरण होतं ना, त्यामुळे खूप जास्तच बरं वाटलं. त्यानंतर पूर्ण आणि खूप मोठा हॉलसारखा आहे तिकडे. तर त्या हॉलमध्ये असं म्हणजे सगळे स्वामींचं नामस्मरणाला वगैरे बसतात आणि तिथे आरती वगैरे सुद्धा होते. तर सगळे नामस्मरणाला बसले होते आणि तिथे स्वामींच्या पूजेसाठी नारळ हार वगैरे सगळं मिळत होतं.
त्यानंतर स्वामींच्या पाया वगैरे पडून घेतल्या आम्ही आणि तिथेच खाली बाजूला स्वामींच्या इथे स्वामींच्या पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर खाली तिथे स्वामींच्या पादुका वगैरे ठेवलेल्या. तर स्वामींच्या पादुकांच्या वगैरे सुद्धा पाया पडलो. तर स्वामीबाबांच्या पादुकांच्या सुद्धा पाया पडलो. त्यानंतर बाजूला साईबाबांचं सुद्धा मंदिर होतं, तर तिथे सुद्धा पाया पडलो. त्यानंतर आम्ही दोघंजणं नामस्मरणाला बसलो. स्वामीबाबांच्या नामस्मरण वगैरे केलं आणि नंतर बाजूला इथे अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर होतं आणि हे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती बाप्पांचं मंदिर आहे. त्यामुळे तिथे जाऊन बघितलं तर तुम्हाला मी वरून दाखवते की कसं दिसतं. तिथे हे असं अंडरग्राऊंड असं गोलसारखं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तिथे हा एंट्री गेट आहे जिथून आपल्याला खाली उतरायचं असतं. तर तुम्हाला मी दाखवते वरून कसं दिसतं ते. तर काय होतं, काल संडे होता त्यामुळे गर्दी भरपूर होती तिकडे, तरी पण आम्ही बोललो की थोडंफार शूट करूया. हे बघा वरून असं काही दिसतंय. तर वरून बघितलं तर गर्दी होती त्यामुळे आम्हाला व्यवस्थित शूट करायला तिकडे मिळालं नाही गणपती बाप्पांचं. तर आम्ही आता लाईनीत तिकडे खाली उतरतो आणि खाली उतरून तुम्हाला मी दाखवते कसं दिसतंय. तर गणपती बाप्पांच्या पाया पडण्यासाठी मी गेले तिकडे. तर खूप सुंदर आणि असं आहे की ते इच्छा मागितली की ती पूर्ण होते, कारण हा गणपती बाप्पा इच्छापूर्ती गणपती बाप्पा आहे. तर हे अंडरग्राऊंड मंदिर हे मी लास्ट टाईम बघून झालेली होती, पण मी म्हटलं की एकदा फिरायला चालली आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते की कसं काय आहे तिकडे. आणि हे सुद्धा वसई नालासोपारामधील पर्यटन स्थळ आहे, तर तुम्ही पण एकदा नक्की जाऊन व्हिजिट करू शकता या ठिकाणी. इथे ना समोर तर गणपती बाप्पा आहे, बैलगाडी वगैरे असं काय काय ठेवलेलं आहे. मला शिकवला माझा चष्मा काय करते. माझा चष्मा तुला आवडतो दरवेळेला, तुझा चष्मा नाही तू घालत. लवकर घाल चल. अरे चालेल घ्या आपण लाजतोस माझ्या काय टोक्यात टाकते कॅमेरा मोबाईल लाजतोस माझ्या चेहऱ्यात टाकते. लाजतो कशाला एवढा? तर आता बिंदास फिरायला पाहिजे, तू ओळखायला पाहिजे गाईज लोकांना. थांब. हाय गाईज. चल. हे बघ काय मया, हे बघ काय हे बघ ना काय आहे, हा काय आहे? घरटाई काय नाही, झोपाळेच आहेत. पक्ष्यांच्या घरटे एवढे खाली खाली कसे काय? नकली आहेत. शिवलिंग बघ माया. पाया पण हे लोक इथे मासे बघा. बाप रे, कुठले मासे आहेत पण हे? डाकू मासे. कुठले? डाकू? काय पण माया बोलतो सा. बाप रे, तर इथेच सगळे आलेत की तिकडे मध्ये पण कोण आहे? इथेच सगळे आले. घालायला पण नाही. पाव घेऊन येतो. कुठं आणतो? पावाने हे होतं. वाव यार, मासे बघा पूर्ण काठाला आलेत. मस्तच आहे, पण मला बिलीव्ह नाही होत एवढे मासे एका साईडला कसे काय आलेत. आणि अक्षरशः वर दिसत आहेत प्रॉपर मासे. बाप रे, क्या अजब गजब है. बघू मया आता पाव आणायला गेलाय. पाव आणल्यावर बघूया माशांना काहीतरी खायला टाकूया, म्हणजे मासे अजून थोडेसे पुढे येतील. पण मासे ऑलरेडी पूर्ण काठापर्यंत आले, तर काय माहिती पाव खातात की नाही मासे मला नाही माहिती. आता तो गावचा आहे, त्याला माहिती असेल, त्याला गाव साईडचं आणि सगळं माहिती आहे. जर पाव टाकून पण मासे आले नाही तर मग त्याचीच आमची. मला भीती वाटते. एवढं 4-5 पायऱ्या आहेत आणि डायरेक्ट ते आहे, तर भीती वाटते. डायरेक्ट उड्या मारतायत. किती कचरा आहे पण ह्या साईडला बघा ना, किती कचरा आहे. आणि एवढे हे मासे सगळे इतके काय खात असतील कचरा. मयाला पाव भेटला नाही, मया जाऊन बिस्किट घेऊन आलाय माशांसाठी. मग तिकडे टाक. हा, हे बघा कशी मासे एकत्र बिस्किट खातात ते बघा, पकडून पकडून.
वा व्हेरी गुड. एवढं पुण्य घेऊन जाशील कुठे? माशांना तू चाय नको. तू पण खा. मी मछली आहे. बिस्किट नाही खात तू? अरे मी काय बोलत ती, त्यांना चाय चाय बोलतात. चाय. वाव कशा बा एकत्र येत आहेत. ते शोधतात सगळ्या जणी बिस्किट. खतम. व्हेरी गुड. मी पाप करेल तू पुण्य कर. हा मया, मी पाप करेन तू पुण्य कर, म्हणजे आपलं इक्वल होऊन जाईल. गाडीचा व्हिडिओ किती सुंदर येते. आता आम्ही चाललोय मठात जाऊन आलो आणि त्याच्यानंतर नाही स्वामींच्या अजून एका मठात चाललोय आणि त्याच्यानंतर बीचला जातो. मग नंतर बीचला थोडा वेळ सुकून बसू, खाऊ पिऊ आणि नंतर घरी पळू. थोडा वेळ थांबू बीचला कारण खूप कंटाळा आलाय आणि असं झालं कधी जाऊन बसतोय. यार सही येते. मला हा जो ग्लो आहे तो खूप जास्त आवडतो, जो उन्हाचा ग्लो येतो ना. आणि आम्हाला एक नवीन मला हे सुद्धा भेटलं जे मला टिक्का मला मी काढू शकते का? मला नको आता. चांगला वाटतो तो. नाही आवडत मला टिक्का. चांगला वाटतोय माझा. पण खाली आला मतलब त्याच्या बाजूला पश्चिमच्या बाजूला माया. हा हे आता नवीन मठ जे आता आम्ही बघितलं ना ते नवीन ओपन झालेलं, ज्याच्या आता भरपूर रील पण व्हायरल होत होत्या. अंडरग्राऊंड मंदिर आहे ना, जे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड मंदिर असं काहीतरी आहे, त्याच्या बाजूलाच ते आत्ता ओपन झालं आहे. आणि नवीन मूर्ती वगैरे तिथे स्थापित केले. पण त्याच्या आधीचं जे मठ आहे ना ते आता हे जिथे आम्ही चाललो आहे ते बघायला चाललो आहे. तर ते सुद्धा खूप सुंदर मठ आहे. आणि तिकडे पण तिथे पण मूर्ती आहे स्वामींची, तर ती बघायला जाऊया आणि नंतर मग बीचला जाऊया. जा रॉकेट बनून जा. तर आता आम्ही चाललोय भुईगाव मठामध्ये. भुईगाव मठामध्ये आता फोटो पौर्णिमेवर आहे. पोरींचा आणि लोकेशनचा काही संबंध नसतो, माहिती आहे ना तुम्हाला. आय थिंक ह्याच्यातच आहे आतमध्ये. सगळ्या तशा असतात ना. ए पोरींचं तेच माहिती आहे, तुला नाही माहिती की असं असतं की राईट बोललं की लेफ्ट, लेफ्ट बोललं की राईट. तसं तुला बाकीच्यांचा झेंडा घेऊन उभा राहिलायस. हा सगळ्या नसतात मला सांगतो. इथेच कुठेतरी आहे बोलते. लोकेशन की वही देखेगा चलाएगा भी वही और मैं पीछे बैठ के ट्रीटमेंट लूंगी. अरे काय झालं तोंडात टाकते मोबाईल. काय गर्दी आहे.
तर इथे पुढे आल्यानंतर स्वामींचं सगळं म्हणजे पूर्ण एक्झिबिशनसारखं होतं. त्यामध्ये अगरबत्ती, धूप, कापूर, परत स्वामींच्या मूर्त्या होत्या आणि अजून धागे वगैरे जे काय काय म्हणजे देवळात आपण ठेवू शकतो, कापूस आणि स्वामींच्या ह्याच्या मूर्त्या होत्या, मार्बलच्या, गणपतीच्या मूर्त्या, अशा वेगवेगळ्या देवांच्यासुद्धा मूर्त्या होत्या. त्यानंतर तेल वगैरे किंवा धूप, कापूर ते सगळं होतं. आणि म्हणजे एकाच ठिकाणी आपण देवाचं सगळं सामान घेऊ शकतो. ते आपलं हळद, कुंकू वगैरे ते सगळं होतं. तर ते सुद्धा बघायला इतकं बरं वाटलं ना, की देवाच्या बाजूलाच सगळं विक्रेती म्हणजे विकलं जात होतं. म्हणजे जे काही पाया पडायला येतील ते देवासाठी यूज होईल. आणि आमचं नशीब आहे, आम्हाला स्वामींचा प्रसाद भेटला आहे. मित्र पडले वाटी तुला कसं माहिती त्याचे मित्र आहे? तुला शाणा आहेस. वाव आम्ही लोक बोलते चल इकडून असं जायचं आहे ना. वाव अपन बीच. कोणता बीच आहे हा? हे बीचचं नाव काय? शी पोट बघ कसं दिसतंय. राजोडी बीच. राजोडी बीच. हा घुसव ना असा. अरे मग ते लांब आहे. 5x मध्ये. ओ पाणी. नमस्कार. आणि आता आम्ही कुठल्या बीचला? राजोडी बीचला आलोय. आम्ही सगळ्यात पहिला सकाळी मठ वगैरे केले आणि गणपतीचं मंदिर वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आता बीचला आलोय. खाल्लं पिल्लं, जेवलो वगैरे आणि नंतर आणि बीचवर एवढं ऊन आहे की बाप रे. मला असं वाटलेलं की खाई पियेपर्यंत तर ॲटलिस्ट थोडंसं हे होऊन जाईल. थोडा काय बोलतात टाईम किती झाले? 5:30 वाजले तरी पण अजून ऊन आहे. आणि आम्ही एवढे गाडीवरून 1-1.5 तास ट्रॅव्हल करून आलो तर एवढे दमलो आहे ना. पूर्ण चेहऱ्याची वगैरे हालत झाली आहे. इवन मास्क ते स्कार्फ वगैरे लावून पण काळी काळी झाली आहे. आणि पाण्यात पण जावंसं वाटतंय पण पाण्यात पण जायचं पण मन नाही करत आहे. दोन्ही आहे, जावंसं पण वाटतं आणि जायचं पण मन नाही करत आहे. आणि आता रिटर्न किती माहिती आहे का? 1.5 तास ना. 2 तासाचं रिटर्न ट्रॅव्हल करायचं घरी जायला. आणि रिटर्न 2 तास ट्रॅव्हल करायचं आणि मग जायचं. बापरे. आणि आम्ही इथे गेलेलो स्वामींच्या मठामध्ये गेलेलो. भुईगाव जे स्वामींचं भुईगावचं जे स्वामींचं मठ आहे ते. तर तिथे इतकं सुंदर मठ आहे ना म्हणजे तिथे. आणि इवन आम्ही दुपारचं गेलो म्हणजे सकाळी पहिलं याला वगैरे होतं ते सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे केलं नंतर प्रसाद चालू झालेला. तर मग आम्ही विचार केला की दोघांमध्ये एक असं डिश घेऊया आणि प्रसादाचा म्हणजे जर आपण त्या टायमाला आलो आणि त्या टायमाला मिळतं तर आपण प्रसाद पण घेऊया. तर प्रसाद पण इतका सुंदर आणि गरम गरम होता ना. अगदी ते शिर्डी किंवा अक्कलकोटला कसं असतं तसा प्रसाद होता आणि इतकं मस्त वाटलं ना. भारी वाटलं. चला आता काय थोडं बीचवर एन्जॉय करतो, थोडा वेळ टाईम स्पेंड करतो बीचवर आणि नंतर निघून जातो घरी. अख्खा संडे आमचा फिरण्यात गेला आहे. सगळं फिरतोय. सकाळपासून आम्ही निघालो आहे ते. तर आता घरी जातो आणि फ्रेश वगैरे होऊन जरा आराम करतो. समोरून गाडी येते मला ठोकायला. नशीब गेली. चल बाय बाय.
आणि नंतर थोडा वेळ बीचवर टाईमपास केला, थोडा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर रिटर्नला निघालो. तर सनसेट होत होता आणि आम्ही हायवेला होतो, तर सनसेटचा थोडासा व्ह्यू घेतला. आणि त्यानंतर दोघांची पण हालत एवढी खराब झालेली ना की 2 तास जायला 2 तास यायला. आणि आता रिटर्नला निघालो आहे, काहीतरी 5:30-6 वाजलेले आम्ही निघेपर्यंत. आणि घरी पोचायला आम्हाला 7:30 वाजले. तर इतका कंटाळा आलेला ना रिटर्नच्या वेळेला, कारण गाडी पण आमची भरपूर अक्षरशः इंजिन एवढं गरम झालेलं ना की त्यामुळे म्हणजे भरपूर अडकत चालत होती. आणि त्याच्यामध्ये रिटर्नला जायचं आणि त्यात मयाला थोडं बरं पण नव्हतं वाटत, त्यामुळे निघालो लवकर. हाय गाईज, मी फिरून आली फायनली. आणि मी मगाशी ब्लॉग एंड करायला विसरली, तर मी आता घरी आली. आता चहा वगैरे पिते आणि आता मी माझं माझं फेवरेट स्पेसिफिकला लागलं आहे ते बघते. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला बाय बाय.